तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नाशिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नाशिकेत ग्रंथाचा दुसरा अध्याय आपण बघत आहोत. काल ह्याच्यातला अर्धा भाग आपण बघितलेला आहे. कालच्या भागात उद्दालक ऋषींचं वीर्यपात झाला. शितीवर वीर्य पडलं म्हणजे भूमीवर पडलं आणि त्यांनी एका कमळाच्या फुलामध्ये ते वीर्य घालून दर्भानं बांधून ते वीर्य शरयू गंगेमध्ये प्रवाहित केलं. ही आपण काल बघितलेलं आहे. आणि पुढी जो रघुवंश होता त्या रामाच्या वंशामध्ये रघुराजा, त्याची एक मुलगी चंद्रप्रभा म्हणजे प्रभावती अत्यंत सुंदर होती. तिच्या सुंदरतेचं वर्णन कालच्या भागात बघितलं. ती किती सुंदर होती, किती सत्वगुणी होती. लक्ष्मीसारखी, सावित्रीसारखी, पार्वती, रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, नागिनी याप्रमाणे तिचं सौंदर्य होतं. नाही तर ही इतकी सुंदर होती की रतीची पुतळीच, म्हणजे रती एवढी सुंदर होती. ही आपण कालच्या वेळेस बघितलं. तिचं सौंदर्य स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तिच्या सौंदर्यासम उपमा नाही. तिने नित्य 10 सहस्त्र राजकन्या व पुष्कळ संख्या बरोबर घेऊन गंगेवर जावं रोज आणि जलक्रीडा स्नान करून पुष्कळ ब्राह्मणास सन्मानाने दाने द्यावी. असं करायची ती राजकन्या. असा ती रोज गंगेवर जाऊन स्नान करून, शरयू गंगेवर जाऊन स्नान करून दान धर्म करायची. असो, अयोध्या नगर मोठे शोभायमान असून ही अयोध्या नगरी कशी मोक्षपुरी सांगितली आणि ही नगरी शोभायमान असून त्याचे पालन रघुराजा करीत असता. सुंदर अशी ही नगरी आणि तिचं पालन रघुराजा करीत होता. तिथला राजा रघु हा तिथला राजा होता. त्या पुरीमध्ये कोणास दुःख आणि दारिद्र्य म्हणून माहीतच नव्हतं. धर्मानं राज्य करीत असल्या कारणानं त्या राजामध्ये दुःखी आणि दारिद्र्य लोक नव्हते. तो राजा परम सत्यव्रती आणि प्रजापालनी दक्ष. सत्याचं व्रत घेतलेलं होतं. त्या राजानं सत्याने वागणारा होता. सत्याची कास धरलेली होती आणि प्रजापालन करत असताना तो दक्ष होता. हलगर्जीपणा नव्हता. प्रजापालनी दक्ष आणि धैर्यवान होता. म्हणजे भिकुडा नव्हता, धैर्य धरायचा. धैर्य, वीर, शौर्य होतं त्याच्या भाऊबलामध्ये. आणि उदार होता तो. असल्यामुळे त्याची प्रजा फार सुखी असे. राजाच उदार होता, स्वार्थी नव्हता आणि प्रजेचं पालन आपल्या मुलाप्रमाणे करीत असल्यामुळं प्रजा सुखी होती. त्याच्या राज्यात सकळ राष्ट्रे स्वास्तिक्षेम असत. त्याच्या राज्यामध्ये अनेक जे गावं होते, राष्ट्र होते वेगवेगळे, तिथंसुद्धा सुख समाधान होतं, स्वास्तिक्षेम होतं, सुखसमाधान असत. सर्व लोक चिरयू असून कोणास गदवाक्य नाही. चिरयू म्हणजे आयुष्य होतं त्या लोकांना. अपमृत्यू येत नव्हता. त्याच्या राज्यामध्ये जिथं पाप झालं तिथं अपमृत्यूचं प्रमाण जास्त असतं. मग इथं पुण्यवान हा राजा असल्यामुळं तिथं अपमृत्यू येत नव्हता. आपल्या घरामध्ये सुद्धा शास्त्र सांगतं बघा, मी माझ्या मनाचं नाही,
घरामध्ये सुद्धा माता पिता सगळ्यात मोठं दैवत सांगितलेलं आहे. ज्यावेळेस अपमृत्यू त्या घरावर ओढावतो त्यावेळेस त्या घरामध्ये धर्म नसतो. मुख्य धर्म म्हणजे त्या घरामध्ये माता पिता सुखी नसतात. ज्यावेळी वृद्ध आईवडील म्हातारे झालेत, आता वृद्ध झालेत, अशक्त आहेत आणि अशक्त अशा आईवडील असताना त्यांचा मुलगा त्यांना आत्महत्या करण्याला भाग पाडतो. इतका त्रास त्या आईवडिलांना होतो. त्या पापाचं फळ म्हणून सांगितलेले की पुढे तो जेव्हा वृद्ध होतो, तो मुलगा आईवडिलांना आत्महत्या करायला लावणारा मुलगा जेव्हा वृद्ध होतो तेव्हा त्याचा मुलगा मरतो. म्हणजे अपमृत्यू त्याच्या घरात ओढावला जातो. अशा प्रकारे ह्या राज्यामध्ये धर्मानं राजा वागत होता. चिरई वासत म्हणजे आयुष्यवान होते. अपमृत्यू नव्हता. गदवार्धक्य नाही. वृद्ध व्यक्ती होते परंतु तिथं रोगराई नव्हती. तसेच घरोघरी हरिकीर्तने, वेदाध्ययने, अग्निहोत्री असून प्रत्येक घरामध्ये परमार्थ होता. हरिकीर्तन असायचं, वेदाचं अध्ययन असायचं. अग्निहोत्र म्हणजे रोज अग्नीला आहुती दिली जाणारे सुद्धा तिथं घरं होते. प्रत्येक घरामध्ये अग्नीला आहुती दिल्याशिवाय प्रत्येक घरामध्ये रोज सकाळी अग्नीला आहुती दिली जायची. अग्नीला आहुती देणं, सूर्याला जल देणं हे सुद्धा फार मोठे सत्कर्म सांगितलेले. अग्नीला त्याला खायला नसतं का, पण आहुती द्यायची. अग्नीला आहुती दिली म्हणजे ईश्वराला अन्न दिल्यासारखं असतं. अग्नीद्वारेच ईश्वराला अन्न दिलं जातं. अग्निहोत्री असून गायी नेहमी दुभत्या आणि वृक्षवेली सदा फळपुष्पाणी शोभायमान. गायीसुद्धा होत्या, ती दूध देणाऱ्या होत्या. म्हणजे संपन्न राज्य होतं, काहीच त्या राज्यामध्ये कमी नव्हतं. दुभत्या गायी होत्या, वृक्षवेलीसुद्धा फळानं फुलानं भरलेल्या होत्या. पुष्पांनी शोभायमान असावयाच्या. ब्राह्मण सदाचारी आणि संतुष्ट असून राजाचे अभिष्ट चिंतन करीत. ब्राह्मण समाज जो होता तो सुद्धा राजा दान धर्म करायचा, उद्धार होता. त्याच्यामुळे ब्राह्मण लोकसुद्धा संतुष्ट होते. त्यांना काही कमी नव्हतं. दिलं की तेवढ्यातच ते संतुष्ट राहणारे असे ब्राह्मण त्याच्या राज्यामध्ये होते. नीतिधर्म होता. नियती म्हणजे नीतिमत्ता आपण म्हणतो. नियत तेरी अच्छी है तो कर्म तेरी दासी होत बसतंय ते. ब्राह्मण सदाचारी आणि संतुष्ट असून राजाचे अभिष्ट चिंतन करीत. राजाचं चांगलं व्हावं. आमचा राजा खूप चांगला आहे आणि राजाचं सगळं चांगलं असावं, राजा सुखी असावा अशी जनता सगळी अभिष्ट चिंतन त्या राजाचं करीत असत. सर्व प्रजा भगवत भक्तिपारायण आणि सर्वदा सुखसंपन्न असे. प्रजासुद्धा धार्मिक होती. राजाच धार्मिक असल्यामुळं प्रजा धार्मिक होती. भगवत भक्तीमध्ये पारायण होती. असे हे मोक्षपूर अयोध्यानगर. मोक्षपुरी 7 सांगितल्या कालच्या भागामध्ये. आपण त्याच्यातलं एक मोक्षपूर म्हणजेच हे अयोध्यानगर होतं. 7 मोक्षपुरी, मोक्ष देणाऱ्या ह्या नगरी 7 आहेत. ह्याच का तर इथं प्रत्यक्ष भगवंताचं वास्तव्य राहिलेलं आहे. स्थानशुद्धीसुद्धा खूप महत्त्वाची. बघा, जागेला खूप महत्त्व आहे. आपण साधना तपश्चर्या करतो, पण कुठं करतो, कोणत्या जागेवर करतो, आणि त्या जागेवरचं फळ हजारो लाखो पटीनं जास्त असतं. तशीच ही मोक्षपुरी. इथं आपण दर्शनाला जातो, एक दिवस का होईना राहतो ह्या मोक्षपुरीमध्ये.
अशी ही मोक्ष देणारी मोक्षपुरी स्वतःसुद्धा मोक्षाला गेलेल्या आहेत ह्या पुऱ्या, आणि दुसऱ्यालासुद्धा मोक्ष देणारी ही स्थान आहे. स्थानाचं महत्त्व कसं? आपल्या घरामध्ये सुद्धा स्थानाचं महत्त्व खूप सांगितलं. कोणत्या जागेवर काय करावं. आता बघा तुम्ही, आपण किचनमध्ये पाणी असतं, ते पाणी स्वयंपाकाला वापरतो, पण वरी एकच टाकी ठेवलेली आणि टाकीमधून पाईपलाईन केली आणि पाईपलाईन करून एकाच टाकीतलं पाणी त्याच टाकीतलं किचनमध्ये सुद्धा आहे, त्याच टाकीतलं बाथरूममध्ये आहे, त्याच टाकीतलं भांडे घासताव तिथं आहे, त्याच टाकीतलं संडासमध्ये पाणी आहे. मग आता आपला जो किचनमधला जर नळ आपला बिघडला, पाणी येईना झालं, तर आपण दुसऱ्या स्थानातलं संडाससारख्या तिथल्या नळाचं पाणी घेत नाही. स्थान अपवित्र येते. स्थान शुद्धी सांगितली. स्थानाचं महत्त्व. पाणी तर एकच आहे, एकाच टाकीतून वरून आलेलं आहे पाणी, तीच आहे, पाईपलाईनसुद्धा एकदाच केलेली, तरीसुद्धा स्थानाचं महत्त्व असतं. अशी ही मोक्षपुऱ्या 7 मोक्षपुऱ्या सांगितलेल्या आहेत. मोक्षपूर अयोध्यानगर प्रथम हरिश्चंद्राने वैकुंठास नेलं. ही नगर कितीदा वैकुंठाला गेलं आहे. प्रथम ह्या नगरीचा राजा हरिश्चंद्र राजा होता. दानशूर असा हा राजा होता. ह्यानं राज्यसुद्धा दान दिलेले, स्वप्नात दिलं म्हणून प्रत्यक्षात देऊन टाकलं. असा हरिश्चंद्र ह्याने प्रथम हे अयोध्यानगर वैकुंठाला नेलं. दुसऱ्या वेळी रुक्मानंद नावाचा राजा होता इथला, त्याने, आणि तिसऱ्या वेळी श्रीरामचंद्राने सहपरिवार वैकुंठास नेलेलं आहे. हे जनमेजय राजा आणखी चौथ्याने अयोध्या वैकुंठात जाणार असे शास्त्रमत आहे. अजून एक वेळेस अयोध्या नगरीतल्या पूर्ण लोकांना वैकुंठाची प्राप्ती होणार असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, शास्त्रमत आहे, असं सांगू लागलेले आहेत जनमेजय राजाला वैशंपायन ऋषी. एके दिवशी ही पद्माश्री पद्मवदना सुंदर अशी राजकन्या चंद्रप्रभा ही देवांगणा, ही जी सुंदर अशी पद्मश्री पद्मवदना, हिला उपमा दिलेल्या आहेत. कमलासारखं वदन असणारी सुंदर अशी राजकन्या चंद्रप्रभा ही देवांगणा राजकन्या आणि शेकडो दासी बरोबर घेऊन नित्याप्रमाणे अनेक दासी बरोबर घेतलेल्या आहेत आणि रोजच्या प्रमाणे नित्याप्रमाणे दासी बरोबर घेऊन नित्याप्रमाणे जलक्रीडेकरिता निघाली. शरयू नदीवर जलक्रीडेकरता निघाली. त्यावेळी तिच्या मस्तकावर श्वेतवर्ण छत्र चामराचा भार शोभा देत होता. निघत असताना किती वैभवात निघालेली ती राजकन्या, सद्गुणी राजकन्या, आणि वैभव तिचं श्वेतवर्णाचं छत्र तिच्या मस्तकावर धरलेलं होतं, पांढऱ्या वर्णाचं, आणि शोभायमान अशी शोभा होती. आणि ती शरयूच्या स्नानासाठी छत्रचामराचा भार शोभा देत होता. नाना प्रकारच्या वाद्याचा नाद दुमदुमून गेला होता. जात असताना ती आनंदानं जायची. जात असताना वाद्य वाजायचे निघाली की, आणि वाद्य वाजले की सगळ्या दासी जी मैत्रिणी ज्या आहेत त्या गोळा होऊन सगळ्या मिळून त्या शरयू गंगेवर जायच्या. गंधर्वाच्या कन्या हातामध्ये विणा घेऊन सप्तस्वरी रागोद्गार करू लागल्या. गंधर्व कन्या म्हणजे गंधर्व कुणाला म्हणावं तर गायन करणाऱ्याला गंधर्व म्हणतात. गंधर्व म्हणजे गायक लोक. तर अशा गायन करणाऱ्या कन्या, गंधर्वाच्या कन्या हातामध्ये विणा घेऊन सप्तस्वरी रागद्वार करू लागल्या. सुंदर असं स्वरामध्ये आणि रागामध्ये गायन करत होत्या. वेगवेगळे राग असतात,
संगीतामध्ये त्या रागोद्धार करू लागल्या व कित्येक नाचू लागल्या. आनंदानं नाचत गायन करीत त्या त्या शरयू गंगेवर स्नानाला निघाल्या. अशा गजराने व मोठ्या आनंदाने ती सकल सौभाग्य सुंदरी शरयू तीरी प्राप्त झाली. आनंदानं नाचत गायन करीत निघालेली आहे ही वैभवामध्ये. आपण माहीत आहे कुठं महाराजाला जायचं असेल तर आपण सुद्धा आनंदानं नाचत गायन करीत घेऊन जातो. तसं हिला घेऊन सगळ्या तिच्या सख्या मैत्रिणी आणि तिथल्या गंधर्व कन्या ह्या शरयूच्या काठावर निघालेल्या आहेत. मोठ्या आनंदानं अशी सकल सौभाग्य सुंदरी, सगळ्यामध्ये सुंदर असणारी, सगळ्या वैभवानं परिपूर्ण असणारी ही सुंदरी राजकन्या शरयू तीरी प्राप्त झाली. शरयू नदीच्या तीरावर आली असता सकळ स्त्रिया आनंदाने जलक्रीडा करू लागल्या. शरयू तीरी आल्या आणि त्या शरयू गंगेमध्ये आनंदानं जलक्रीडा म्हणजे स्नान करू लागल्या. त्या पाण्यामध्ये क्रीडा करू लागल्या, खेळू लागल्या. ब्राह्मणास सुवर्णदानी दिली. तसेच चंद्रप्रभेने स्नान करून दिव्य पितांबर परिधान केला. ह्या चंद्रप्रभेने सुद्धा शरयू गंगेमध्ये स्नान केलं. दिव्य असा भारी पितांबर म्हणजे वस्त्र अंगावर परिधान केलं व ब्राह्मणास सुवर्णदान दिले. सोनं, चांदी, अन्न, वस्त्र सगळ्याचंच दान करत होती. तिनं अनेक ब्राह्मणाला दानधर्म केला, सुवर्णदान दिले आणि आपण शरयूची मजा पाहत तिच्या तीरी बसली. कपडे बदलले असं सांगितलंय आणि वस्त्र परिधान केलं भरजरी आणि दानधर्म केला. आणि पुन्हा शरयू किती छान वाहते, पाण्याच्या तरी आनंद वाटतो बघा. मग तिथली मजा पाहत तिच्या तीरी बसली. पुन्हा आता काय झालं, त्यावेळी असा चमत्कार झाला की नदीमध्ये वाहत आलेले सुवर्ण कमळ अकस्मात राजकन्येच्या दृष्टीस पडले. नदीमध्ये एक वाहत येणारं कमळ तिला दिसलं आणि ती अतिशय दैदिप्यमान होतं, सुवर्णासारखं चमकत होतं. सुवर्ण कमळ अकस्मात अचानक त्या राजकन्येच्या दृष्टीस पडलं आणि त्याची दिव्य शोभा पाहून, इतकं दिव्य असं सुंदर असं ते कमळ बघून, तिची शोभा पाहून चंद्रप्रभेश मोठा हर्ष झाला, तिला आनंद झाला. आणि ती आपल्या सखी जणांना ते दाखवू लागली. ती सगळ्यांना मैत्रिणीला जी सख्या तिथं होत्या त्यांना ती कमळ दाखवू लागली. बघा ग, ती किती सुंदर कमळ वाहत येत आहे, तिची प्रभा किती सोन्यासारखी तेजस्वी आहे, असं म्हणून आपल्या सख्यांना ती सांगू लागली. आणि कमळाकडं बोट करून ती कमळ दाखवू लागली. ते कमळ वाहत वाहत नजीक आले. असं दाखवू लागली तवरच ते कमळ त्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत चंद्रप्रभेच्या जवळ आलं, नजीक आले. तेव्हा त्याचा सर्वांस मोह उत्पन्न होऊन ते आणण्यासाठी राजकन्येने परिचारिकेस सांगितले. सगळ्यांनाच त्या कमळाचा मोह उत्पन्न झाला. ही कमळ किती सुंदर आहे आणि बघावं वाटू लागलं. आणि असं सर्वच बघत असताना राजकन्येनं एका परिचारिकेला म्हणजे सेविकेला सांगितलं, दासी ती कमळ घेऊन ये म्हणून सांगितलं. दासीने मोठ्या त्वरेने म्हणजे तात्काळ जाऊन ते सुवर्ण कमळ आणून आपल्या स्वामिनीच्या हाती दिलं. दासी जी होती ती तात्काळ गेली त्या कमळाच्या जवळ,
तिनं ते कमळ हातात घेतलं आणि चंद्रप्रभेच्या हातात दिला. आपल्या स्वामिनीच्या म्हणजे चंद्रप्रभेच्या हातामध्ये दिलं. चंद्रप्रभा मोठ्या प्रीतीने ते कमळ पाहू लागली. अदृश्य असं म्हणजे वेगळं असं शोभायमान असं त्याचं तेजच वेगळं होतं. चमकदार सोन्यासारखं चमकायलेलं प्रकाशमान झालेलं असं हे कमळ. चंद्रप्रभा मोठ्या प्रीतीने कमळ पाहू लागली. प्रेम वाटू लागलं तिला. आश्चर्यचकित झालेली आहे. तो ते दर्भाने बांधलेल्या दृष्टीस पडले. ती कमळाला दर्भानं गाठ मारलेली होती. ती तिनं पाहिली. तिने ते दर्भग्रंथी सोडून मोठ्या आवडीने त्याचे अवग्रहण केले. दर्भग्रंथी म्हणजे दर्भाची गाठ. कमळाला जी दर्भाची गाठ मारलेली होती गवताची, दर्भ नावाचं गवत, त्याची जी गाठ मारलेली होती ती तिनं मोठ्या आवडीनं सोडली आणि अवघ्राण केलं म्हणजे सुगंध घेण्यासाठी नाकाजवळ नेलं. सुगंध घेतला, अवघ्राण केलं. त्यावेळी त्यातील रेतकण उसळून तिच्या नाकावाटे पोटात गेले. त्याच्यामध्ये काही रेतकण होते. रेतकण म्हणजे मातीच्या कणासारखं काहीतरी घन. सुगंधाबरोबर तिच्या नाकातून पोटामध्ये गेलं. उसळून म्हणजे नाकामध्ये पोटामध्ये गेलं श्वासाबरोबर. आणि त्या कमळामध्ये उद्दालक ऋषीचं रेत होतं. उद्दालक ऋषींनी जी वीर्य कमळामध्ये घालून शितीवर पडलेलं वीर्य कमळामध्ये घालून दर्भानं बांधून त्या शरयूमध्ये प्रवाहित केलेलं होतं. ते वीर्य त्या कमळामध्ये होतं. ते वीर्य नाकाने सुगंध घेतल्याबरोबर ह्या राजकन्येच्या पोटामध्ये गेलं. रेत होतं ते राजकन्येस माहीत नसून ती काय, ही राजकन्येला काहीच माहीत नव्हतं. कमळाचा सुगंध घेण्यासाठी म्हणून तिनं ते कमळ फुंगलं म्हणजे नाकापाशी नेलं आणि सुगंध घेतला. माहीत नसून तिने त्याचा आमोद घेण्याकरता फुंगलं. सुगंध घेण्याकरता तिनं फुंगलं, पण त्याच्यातले रेतकण तिच्या नाकाद्वारे पोटामध्ये गेले. तो ते नासिकाद्वारे एकदम उसळून नाभी कमळी आले. ठसका लागून बाहेर काढण्याच्या आधीच ती पोटामध्ये जाऊन बिंबीपर्यंत गेलं ते. तेव्हा चंद्रप्रभा पुन्हा स्नान करून आपल्या गृहात आली. पुन्हा तिनं असं का मला झालं असं म्हणून तिनं पुन्हा स्नान केलं आणि आपल्या घरी आली. राजवाड्यामध्ये आलेली आहे. असा अपूर्व प्रकार घडल्यामुळे राजकन्येस गर्भसंभव झाला. ह्याच्यामुळेच राजकन्याला गर्भसंभव झाला, गर्भ राहिला. मग तिला अहोरात्र चैन पडेना. तिला भीती वाटू लागली. अहोरात्र चैन पडेना. असं का झालं असं तिला वाटू लागलेलं आहे. याप्रमाणे 1 मास पूर्ण होताच तिच्या उदरी जडता प्राप्त झाली. गर्भ राहिल्यानंतर जी लक्षणे होतात तसे तिला होऊ लागले. 1 मास पूर्ण झाल्याबरोबर पोटामध्ये जडता होऊ लागली, प्राप्त झाली. उठता बसता श्वास लागू लागला. या प्रकारची चिन्हे घडताच चंद्रप्रभेस मोठी चिंता प्राप्त झाली. तिला असं का होऊ लागलं असं वाटू लागलं आणि तिला चिंता वाटू लागली. मनामध्ये काळजी वाटू लागलेली आहे. दुसऱ्या मासी 1 महिना झाला आणि दुसऱ्या मासी तिच्या सर्व अंगावर गर्भचिन्हे दिसू लागली. सर्व अंगावर 2रा महिना लागल्यावर गर्भवतीला जसे चिन्ह दिसतात तसे तिला ही गर्भचिन्हे दिसू लागली. 3ऱ्या मासी घनस्थव वगैरे प्रकार घडून आला. 3ऱ्या महिन्यामध्ये छाती वाढू लागली आणि घनस्थव गर्भवतीला जसं होतं ते सगळं तिला ते होऊ लागलेलं आहे, घडून आला.
त्यामुळे ती गर्भलक्षणाने मंडित झाली. गर्भवती आहे हे निश्चित झालं. गर्भलक्षणं सगळेच तिला दिसू लागले. तिच्या शरीरावर, तिच्या गर्भामध्ये गर्भलक्षणाने मंडित झाली. 4थ्या व 5व्या माशी नाभी स्थूल होऊन गर्भतेज सोज्वळ दिसू लागले. 4थ्या आणि 5व्या महिन्यामध्ये पोट दिसू लागलं म्हणतो आपण थोडं थोडं. तसं गर्भतेज दिसू लागलं. याप्रमाणे 6वा मास प्राप्त झाला. 6वा मास झाला असता तिच्या मातोश्रीने पाहिले आणि ती सर्व चिन्हांनी युक्त दिसली. 6वा महिना जेव्हा सुरू झाला तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आलं आणि ही लक्षात आलं, मातोश्रीने पाहिलं ती सर्व चिन्हांनी युक्त दिसली. गर्भवतीचे सगळेच चिन्ह तिच्या अंगावर दिसू लागलेले होते. त्यावेळी राणी आपले अंग भूमीवर टाकून मूर्छित झाली. राणीला दुःख झालेले खूप. आपली मुलगी कोणाचीही जर अशा चिन्हाने कुमारिका असताना दिसू लागली तर कोणत्याही आईला दुःखच होतं. त्याचप्रमाणे इथंसुद्धा ह्या राणीला, ह्या चंद्रप्रभेच्या आईला अतिशय दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखाच्या भरात तिला ती कळाल्याबरोबर दुःख झालं आणि ती दुःखाच्या भरात मूर्छित पडली, मूर्छित झाली. ते पाहून खूप रडू लागली आणि मूर्छित झाली. ते पाहून चंद्रप्रभेस मोठं भय वाटलं. तिला खूप भीती वाटू लागली चंद्रप्रभेला आणि ती परमेश्वराचा धावा करू लागली. ती ईश्वराचा धावा करू लागली, देवा ही असं काय झालं? मी तर कोणतंच पाप केलेलं नाही आणि ही असं का झालं? म्हणून ती ईश्वराचा धावा करू लागली. आपण सुद्धा निर्दोष असताना जेव्हा कोणता आरोप विनाकारण येतो तेव्हा आपण म्हणतो, देवा कुणाला माहीत नाही पण तुला तर माहीत आहे ना. म्हणून अशा प्रकारे तो ईश्वराचा धावा करू लागली, परमेश्वराचा धावा करू लागली. काही वेळाने राणी सावध झाली आणि म्हणाली, अतिशय दुःख झालेलं राणीला, रडू लागली आणि त्या दुःखानं मूर्छित पडली आणि थोड्या वेळानं पुन्हा सावध झाली आणि काय म्हणू लागलेली आहे ती, तू हे निंद्य कर्म करून पवित्र सूर्यवंशाला डाग लावलास. आपल्या मुलीला म्हणू लागलेली आहे, ही वाईट कर्म, ही पाप कर्म तू करून ही जी आपला पवित्र सूर्यवंश आहे, किती पवित्र आहे हा सूर्यवंश. वडिलाच्या एका वचनासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला रामप्रभूंनी. असा हा पवित्र असा सूर्यवंश आहे आणि ह्याला तू डाग लावलास. याप्रमाणे ती अपार शोक करू लागली. अपार म्हणजे खूप रडू लागली, शोक करू लागली आणि म्हणाली, हे चंद्रप्रभे, तुला वरण्यासाठी त्रिलोक्यातील भूपाळ कसे उद्युक्त आहेत. चंद्रप्रभे, तुझ्याशी लग्न करण्यासाठी तिन्ही लोकातले राजे तुझी अपेक्षा करतात, तुझ्याशी लग्न व्हावं म्हणून तयार आहेत आणि तरीसुद्धा उद्युक्त आहेत, उत्सुक आहेत तुझ्याशी लग्न करण्यासाठी. असे असता तू आमचे कुल शील बुडविलेस, सगळ्या कुळाचा नाश केलास, स्वतःचं शील बुडवलंस. अशा प्रकारे ती आई त्या मुलीला, चंद्रप्रभेला बोलू लागलेली आहे. तू दोन्हीही कुळे नरकात टाकण्यास माझ्या पोटी वैरीण आलीस. अशी कशी जन्माला वैरीण आलीस? दोन्हीही कुळाला नरकात टाकणारी वैरीण. कुठल्या जन्माचा वैर दावा साधून घेतलास आणि माझ्या पोटाला तू वैरीण आलीस. असे म्हणून ती धरणीवर दुःखाने गडबडा लोळू लागली. तिला अतिशय दुःख झालेलं आहे. त्याच्यामुळं ती धरणीवर लोळू लागली, गडबडा लोळू लागली. राणीचे केस मोकळे सुटले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. याप्रमाणे तिला संताप झाला. त्या संतापाच्या भरामध्ये अश्रूचा प्रवाह वाहू लागलेला आहे.
केस मोकळे सुटलेले आहेत, तोंडात माती घालून घेतल्यासारखं ती अतिशय शोक करू लागली. तेव्हा चंद्रप्रभा म्हणाली, चंद्रप्रभेला खूप भीती वाटू लागलेली आहे. चंद्रप्रभा ईश्वराचा धावा करू लागली आणि हे बघून पुन्हा चंद्रप्रभा म्हणाली, हे माते, हे आई, तू अमर हो. आई, तू अमर हो, म्हणजे तुझ्या मनामधला मल काढून टाक. तुझ्या जी मनामध्ये वाईट विचार आहेत माझ्याविषयी ते काढून टाक. जेव्हा आई थोडी शांत झाली तेव्हा ती आपल्या आईला म्हणू लागलेली आहे, हे माते, तू अमळ स्वस्थ हो. आधी तुझ्या मनामध्ये जी माझ्याविषयी संशय आहे, जो मल माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये आहे तो आधी काढून टाक, संशय काढून टाक आणि थोडं शांत हो. थोडं शांत होतीस का? अशा प्रकारे ती चंद्रप्रभा म्हणू लागलेली आहे आपल्या आईला, अमळ आणि स्वस्थ हो. तुझ्या मला माझ्याविषयीचा संशय काढून टाक आणि थोडा वेळ तू स्वस्थ हो, म्हणजे शांत राहा, रडू नको. आणि मी सांगते तो मूळ वृत्तांत ऐकून घे. मी काय सांगते ती फक्त ऐकून घेतो. पुन्हा तुम्हाला काय म्हणायचं ती म्हण, पण माझं म्हणणं तर एकदा ऐकून घे. अशा प्रकारे ती मी सांगते ती मूळ वृत्तांत ऐकून घे. माझे कर्म बलत्तर, त्याला इलाज नाही. माझं असं कसं कोणतं कर्म होतं पूर्वजन्मीचं आणि इतकं बलवान होतं, आणि त्यामुळं ही असा प्रसंग माझ्यावर ओढावलेला आहे आणि त्याला काहीच आता इलाज नाही. मी परपुरुष स्वप्नात सुद्धा पाहिला नाही. आईला सांगू लागलेली आहे चंद्रप्रभा, आई खरं सांगते मी, माझं तू ऐकून घे. आणि मी परपुरुष, कोणताच पुरुष स्वप्नात सुद्धा पाहिलेला नाही. स्वप्नात सुद्धा कोणत्या पुरुष माझ्या मनामध्ये आलेला नाही. स्वप्नात सुद्धा त्याला मी बोललेले नाही, पाहिलेला नाही. परंतु माझ्या दैवगतीने एक विपरीत करणी झाली. माझी दैवगती काय होती काय माहीत आहे? दैवगती म्हणजे पूर्वी केलेल्या कर्मामुळं देवानं केलेलं देव तरी कोणाला म्हणावं? देव म्हणजे याचं प्रकाशमान दीपकापासून जो प्रकाश प्राप्त होतो त्याला दीपक, त्यालाच देवसुद्धा शब्दाचा अर्थ प्रकाशच आहे. मग पहिल्या माझ्या दैवगतीने, कर्मगतीने, माझ्या दैवगतीने एक विपरीत करणी झाली. ती मी तुला सांगते. काय झालं ते मी तुला सांगते, तू शांततेनं ऐकून घे, असं ती म्हणू लागलेली आहे. माझी दैवगती, माझं पूर्वकर्म काय होतं आणि त्याला विलाज नाही. माझ्या नशिबाला असं का आलं ते मला माहीत नाही. आणि तुला जे वाटतंय, तुला जसं वाटतंय की मी पापिनी आहे, तर तसं माझ्या हातून कोणतंच कृत्य घडलेलं नाही. अशी ती आपली बाजू ही चंद्रप्रभा आपल्या आईला सांगत आहे. एके दिवशी मी गंगेवर स्नानाकरता गेले. काय झालं ती सांगू लागलेली आहे. एके दिवशी मी गंगेवर स्नानाकरता गेले असता प्रवाहात एक कमळ वाहत आले आणि त्याचा रंग फार मोहक होता. म्हणून मी ते दासीस आणावयास सांगितले. तेव्हा दासीने जाऊन त्वरित आणून ते माझ्या हाती दिले आणि मी पाहिले तो त्यास दर्भ बांधला होता. मी ते कमळ हातामध्ये घेतलं, दासीनं मला आणून दिलं आणि त्याला मात्र गवताचा जो दर्भ असतो त्यानं ती कमळातला गाठ मारलेली होती. दर्भ बांधला होता. तो दर्भ सोडून त्याचा वास घेण्याकरिता मी ते नाकास लावले आणि त्यातूनच श्वासाबरोबर नाकावाटे उदरात काय गेले ते समजत नाही. त्या कमळामधूनच माझ्या नाकावाट काहीतरी उदरामध्ये, पोटामध्ये गेलं
आणि काय गेलं ते मला माहीत नाही, मला काहीच समजत नाही. पुरुषाचा अंगसंग कसा तो मला मुळीच माहीत नसून हा माझा कर्मभोग ओढावला. हा कर्मभोग माझ्यावर ओढावलेला आहे. मी सत्य सांगत आहे असं ती आपल्या आईला सांगू लागलेली आहे. पुरुषाचा अंगभोग माझा अनुभव नाही. आता मी आपल्या प्राणत्याग करते असं ती म्हणू लागली. तू व्यर्थ खेद कशाला करतेस? माझ्या जी भाग्याला आलंय ते मी सहन करते. तू व्यर्थ खेद म्हणजे काळजी करू नको, कशाला करतेस? माझ्या नशिबी असे लिहिले होते ते कसे चुकेल? माझ्या नशिबात असंच लिहिलेलं असेल. मी काही चूक केलेली नसताना सुद्धा ही माझ्या नशिबाला आलं, तर तेच माझ्या नशिबी लिहिलेलं असेल तर ते चुकणारच नाही. जे आलंय ते भोगायचंय असं ती म्हणू लागलेली आहे. माझ्या कर्माचा भोगच मला आलेला आहे आणि तो चुकणार नाही. तो कसा चुकेल? त्याला आता मी काय करू? त्याला मी काहीच करू शकत नाही आणि मी काही चूकसुद्धा केलेली नाही. ही मला माझ्या कर्मभोगामुळं हा भोग मला आलेला आहे. माझ्या बापाचा वंश फार पवित्र असून त्यांची त्रिलोका मोठी ख्याती आहे. माझे वडील जे आहेत ते पवित्र आहेत, फार मोठे आहेत आणि त्रिलोकामध्ये त्यांची कीर्तीसुद्धा पसरलेली आहे. आणि मी त्यांच्या पोटी जन्मास येऊन त्यांना कलंक लावला. स्वतःला दोष देऊ लागलेली आहे. माझा गुन्हा दुसरा काहीच नाही, फक्त त्यांच्या पोटी मी जन्माला आले आणि माझ्या दैवगतीनं त्यांना कलंक लागला. मी जन्माला आले म्हणूनच त्यांना कलंकित व्हावं लागलं, त्यांना कलंक लागला. आता मला हे जग आणि हा प्राण नकोसा झाला आहे. मला ही जगही नको वाटत आहे आणि हा प्राणही नको वाटत आहे. नकोसा झाला आहे. कारण काहीच अपराध नसताना, काहीच गुन्हा नसताना एवढं मोठं ही प्रायश्चित्त मला भोगायचं आलेलं आहे. असं आधीसुद्धा झालेलं आहे बघा. सांबाच्या पोटी मुसळ जन्मलेलं आहे. म्हणजे असं होऊ शकतं. सांबाच्या पोटीसुद्धा मुसळ जन्मलेलं आहे. किंवा रोहिणीच्या पोटी बलभद्राचा जन्म कसा झाला? रोहिणी जी देवकी आणि रोहिणी वसुदेवाच्या 2 पत्न्या. मग देवकीचा गर्भ 8 महिन्याचा गर्भ अचानकच रात्रीतून रोहिणीच्या पोटात आलेला आहे. त्यावेळेस रोहिणीला असाच सामना करावा लागलेला आहे. सगळे लोक म्हणू लागले हिचा तर नवरा तिथं बंदिवासात आहे कंसाच्या आणि ही गरोदर कशी झाली? ती असाच इतका आपली बाजू करण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे की मी कोणतीच चूक केलेली नाही म्हणून. पण समाज मानत नाही आणि घरचे सुद्धा मानत नाहीत. कोणीच मानिना गेलं, कोणीच मानिना. तेव्हा रोहिणी सगळंच बोलू लागले. तिला चलताना सुद्धा बोलू लागले, तिच्या तोंडावर बोलू लागले, पाठीमागं बोलू लागला समाज. या समाजाच्या बोलण्याचा कंटाळा येऊन काहीच तिचं चूक नव्हती म्हणून तिनं काय केलं, अग्नी पेटवला. आणि आता नको जीव, नको राहायचंच नको. काहीच अपराध नसताना, काहीच गुन्हा नसताना ही माझी नशिबाला का आलं म्हणून मोठा अग्नी पेटवलेला आहे. आणि अग्नीमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात आकाशवाणी झाली. रोहिणी सत्य आहे, सगळ्याला आवाज येण्यासारखी. रोहिणीला जर कोणी असत्य म्हणाल तर किडे पडतील म्हणून. आणि पाऊस आला आणि अग्नीत प्रवेश करण्याआधीच अग्नी विझून गेला. असे प्रसंग पुराणात बरेच आलेले आहेत. आणि तसंच इथंसुद्धा ह्या चंद्रप्रभेच्या भाग्याला हे कलंक विनाकारण आलेला आहे. काही वाईट येतं, वाईटातून चांगलं होणार असतं, चांगल्यातून वाईट होणार असतं. तसंच इथं ब्रह्मदेव सटवीचा लिखाण कधी न चुका. विधात्यानं लिखलेलं चुकत नाही. लिहिलेलं जे आहे ते होतंच.
काहीच तिनं स्वतः केलेलं नाही तरीसुद्धा तिच्या भाग्याला हे आलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्याच्या भागात बघू. आणखी बरंच आहे हो अध्याय. तर झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य मुखातून शब्द सुटले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द सुटले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.